नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एक भजन कीर्तन करणारा महाराज घरामध्ये आपली बायको नसताना शेजारच्या एका मुलीला बोलवून घेतो. ती लवकर आली नाही म्हणून तिच्या झिपट्या ओढतो, तिच्या गालावर मारतो, तिला गरम सांडशीनी चटके देतो. तू लवकर का नाही आली, तू माझं ऐकशील की नाही, इथून पुढे रोज लवकर येशील की नाही असं म्हणतो. आणि जवळपास 4 ते 5 वर्ष या मुलीसोबत सतत छळ करत राहतो. असं जर मी तुम्हाला सांगितलं, असं जर तुम्हाला कोणीही सांगितलं तर तुमचा त्याच्यावर विश्वास बसेल की नाही? बसला पाहिजे. या जगामध्ये कुणीही काहीही करू शकतो, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या घरामध्ये जर लहान मुली असतील तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिले पूर्ण बघा. अहमदनगरमधल्या पारनेर तालुक्यामधल्या या गावामध्ये, ढवळपुरी नावाच्या गावामध्ये जे झालं ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही हादरून जाल. एक तरुण मुलगा 5-6 वर्षापूर्वी या गावामध्ये आला. त्यांनी भजन कीर्तन वगैरे केलं. लोकांना असं सांगितलं की मला तुमच्या गावामध्ये एक कीर्तन संस्था सुरू करायची आहे, लहान मुलांना कीर्तन वगैरे शिकवायचं आहे. असं म्हटल्याच्या नंतर गावातले लोक किंवा कोणीही साधे भोळे असतात, त्यांना देवाचं नाव घेतलं की असं वाटतं हा वाव किती भारी, कोणतरी काहीतरी चांगलं करणार आहे, काहीतरी आमच्या लेकरांवर चांगले संस्कार करणारा बाबा असणार आहे. गावातल्या लोकांनी त्याला मदत केली. एका घरामध्ये जिथे तो भाड्याने राहत होता, त्या घरामध्ये जिथे तो राहिला त्या घरी असणाऱ्या एका मुलीचा त्याने तेव्हापासूनच छळ सुरू केला. एकीकडे यांनी आपली कीर्तन संस्था काढली, तिथे या मुलीच्या भावाला त्यांनी तिथे एक पद दिलं, त्याला तिथे कामावर रुजू करून घेतलं आणि त्याच भावाच्या बहिणीसोबत वाईट प्रकार करणं सुरू केलं. ही कुठलीही मी कहाणी सांगत नाही आहे. हे जे काही मी सांगत आहे किंवा इथून पुढे सांगणार आहे ते सगळं FIR मध्ये दर्ज झालेलं आहे. ही क्लिअर कट FIR मध्ये या भावाने जी काही हकीकत सांगितलेली आहे ती आहे. आणि ती उघड कशी झाली हे पण मी तुम्हाला सांगते की इतकं कसं काय या मुलीने धाडस केलं. तर या मुलीचा अन्याय अत्याचार होण्याला सुरुवात झाली होती जेव्हा ती 8वी मध्ये होती. 8वी मध्ये असताना या मुलीच्या घराच्या जवळ असलेला हा जो महाराज आहे, सगळ्यात पहिल्यांदा त्या महाराजांनी घरामध्ये कोणीही नसताना, त्याच्या घरामध्ये त्याची बायको नसताना त्या मुलीला पहिल्यांदा बोलून घेतलं, ये घरी ये. आता शेजारचं कोणी बोलवतं म्हणल्यावर, आणि ज्या मुली लहान असतात खास करून 7वी 8वी 10वी 12वी पर्यंत, पण खरोखर त्या वयामध्ये काय करावं हे कळत नाही. हे प्रत्येक मुलीला माहिती आहे आणि ते मला सुद्धा आठवतं की त्यावेळेला खूप आपण घाबरत असतो, आपल्याला भीती वाटत असते. कोणी बोलवलं, गेली ती मुलगी. गेल्याच्या नंतर घरामध्ये बायको नसताना ह्या माणसाने काय केलं तर त्या मुलीला जबरदस्ती तिच्या छातीच्या भागाला स्पर्श केला. ती बावचळली, तिला काय करावं हे कळलं नाही. आणि त्या महाराजांनी हे पण सांगितलं, तिला गचकन एकदम जवळ घेतलं आणि हे सांगितलं की कोणाला सांगू नको, तू जर कोणाला सांगितलं तर बघ मी तुझ्या घरच्यांना सोडणार नाही. पोरगी घरी आली, तिने कोणालाच काही सांगितलं नाही पहिल्या वेळेला, तेव्हा काही झालं नाही फारसं. परत काही दिवसांनी जेव्हा 9वी मध्ये ती मुलगी गेली 1 वर्षानंतर, अर्थात हा जो मधला काळ आहे मी जे तुम्हाला सांगते 1 वर्षाचा, त्या मुलीसाठी बिलकुल साधा नसणार आहे. ज्या मुली ऐकत आहेत, ज्या बायका ऐकत आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे. अशा जेव्हा घटना होतात पोरगी पार हादरून गेलेली असते. अभ्यासामध्ये तिचं लक्ष लागत नाही. ती सतत हे बघत असते की ज्या माणसाने आपल्याला बोलवलं होतं तो आपल्याला नाही दिसला पाहिजे, आपण कुठे जाऊ शकतो का. तिचं तर घर तिथेच होतं, ती कुठेच जाऊ शकत नाही, कुणाला बोलू शकत नाही, बोललो तर घरचेच आपल्याला काहीतरी म्हणतील, म्हणून ती पार हादरून गेलेली असणार आहे. पुढच्या वर्षी 9वीत गेलेली असताना त्या मुलीला परत एकदा या महाराजांनी बायको घरी नसताना बोलवलं. यावेळेला त्यांनी जबरदस्ती त्या मुलीचे कपडे काढले आणि जबरदस्ती तिच्यासोबत संबंध ठेवला. तिला हे सांगितलं की तू जर कोणाला सांगितलं, FIRच्या कॉफीमध्ये लिहिलेलं मी तुम्हाला सांगते, तू जर का कोणाला सांगितलं तर बघ तुझे जे आई वडील आहेत त्यांना मी सोडणार नाही, तुझ्या भावाला पण सोडणार नाही. त्याला केसमध्ये, त्याच्यावर मी केस करेल, त्याला तिथून काढून टाकेल, खोट्या केसमध्ये अडकवेल. आणि त्यांनी हे पण सांगितलं की मी एक हाफ मर्डर केलेला आहे आणि मला कोणीच काही करू शकत नाही, माझे सगळे ओळखीचे आहे, त्याच्यामुळे मी कोणाचंही काही करू शकतो. विचार करा, 9वी मध्ये शिकणाऱ्या या मुलीने जेव्हा ते ऐकलं असेल तिला काय वाटलं असेल. आई बापाला वाचवायसाठी म्हणून त्या पोरीला वाटलं जाऊ दे मी नाही सांगत, कुणालाच सांगितलं नाही, घरी आली.
परत तिचे तेच दिवस सुरू झाले असेल. एकदम शांततेत काय करावं हे कळलं नाही. असे 2-3 वर्ष सलग सतत हा माणूस या मुलीसोबत हे करत राहिला. आता पुढे असं झालं की 10 मार्चला म्हणजे परवाच्या दिवशीची गोष्ट आहे. आणि त्या दिवशी त्यांनी जे केलं त्याने हा महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. त्याच्यामुळे ही घटना जी आहे ती इतकी प्रकाशात आली. 10 मार्चला या माणसाने बोलवलं मुलीला घरी. कसं बोलवलं? फोन करून बोलवलं. या मुलीच्याही घरी कोणी नव्हतं आणि या माणसाच्याही घरी कोणी नव्हतं. त्याला कळलं की घरामध्ये फक्त ती पोरगी आहे आणि ह्याच्या घरामध्ये फक्त हा एकटा होता. त्याने फोन केला तिच्या फोनवर. फोन करून सांगितलं की तू लगेच आत्ताच्या आत्ता इथे ये आणि तू नाही आली तर बघ मी काहीही करीन. त्याच धमक्या जुन्या. पोरगी घाबरली. तिला कळलं नाही की काय करू. आली नाही तर मी काय काय करेल हे त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं. काय काय करू शकतो वगैरे, केस करू शकतो वगैरे. त्यामुळे ती गेली. तिला वाटलं की जाऊ दे. घाबरत घाबरत गेली. आल्याबरोबर तिने बघितलं की त्याचा कम्प्युटर सुरू होता आणि त्यांनी तिला म्हटलं की तुला बोलवलं तर तू येत का नाही? तू अशी का करते? तुला कळत नाही का? तिचे केस ओढले. तिच्या गालात चापट मारली. किचनमध्ये गेला आणि पकड सांडशी ज्याला म्हणूया, गरम करून आणली. ती गरम करून आणली आणि तिला चटके दिले. हे बोलताना सुद्धा प्रचंड कळत नाही की कसं हे सांगावं. मांड्यांवर चटके दिले. ती रडायला लागली, किंचडायला लागली. ती रडत असतानाच तिच्यासोबत त्यांनी ते सगळे प्रकार केले. परत तिचे कपडे काढले. ती रडत होती एकीकडे. परत तिला तेच सांगितलं, घरी जायचं, कोणाला सांगायचं नाही. कोणाला सांगितलं तर बघ तुझ्या घरच्यांचं काय खरं नाही. पोरीला मायबापाची भीती, काय करावं हे तिला परत कळलं नाही. पण चटके दिलेले होते. यावेळेला असं झालं की चटके दिलेले असल्यामुळे तिला चालता पण येत नव्हतं नीट. दुखत होतं सगळंच. 2 दिवस ती झोपून राहिली. घरी काहीतरी सांगितलं असेल, काय नाही, बरं नाही, पोट दुखते वगैरे वगैरे. पण नंतर 2-3 दिवसानंतर तिच्या भावाला कळलं की हे काहीतरी वेगळं आहे. ही नीट म्हणजे कळतंच ना, कुणालाही कळतं की पोट दुखत असेल तर माणूस कसा झोपतो आणि काय वेगळं काहीतरी असेल तर काय होतं. काय झालं विचारलं तिने. कोणालाच काही सांगितलं नाही. ती म्हणली की नाही मी नाही सांगत, काही नाही. अर्थात तिच्या डोक्यात तेच असणार आहे की हा माणूस माझ्या मायबापाला, भावाला काहीतरी करेल. नको त्याच्यापेक्षा कशाला सांगायचं. नाही, काही नाही. त्या भावाने तिला हिंमत दिली. त्या भावाला मानावं लागेल. त्या भावानं आणि तिच्या मावस भावाने तिला हिंमत दिली. तिला म्हटलं तू सांग, जे काय असेल ते सांग, तू घाबरू नको, काहीच होणार नाही, कुणाला काही होणार नाही, आम्ही तुझ्यासोबत आहोत. अशी हिंमत देणारे पण लोक पाहिजे असतात. हिंमत दिल्याच्या नंतर पुरीला वाटलं की ठीक आहे, माझा भाऊ म्हणतोय आणि तो माझ्यासोबत आहे, याचा अर्थ मी काही पण सांगू शकते. मग पोरीनं सगळं सांगितलं. मांडीवरचे चटके दाखवले. ते भयंकर, तुम्ही 2 दिवस ते व्हिडिओ बघितले असतील. आणि जेव्हा हे सांगितलं ते भाऊ पण हे होऊन गेले की अरे 4 वर्षापासून हे चालू आहे, असं कसं आपल्या बहिणीसोबत हे होतं आपल्याला माहिती नाही. म्हणून भाऊ गेला पोलीस स्टेशनला तक्रार करायला. त्याच्या विरोधात तक्रार दिली. बरं, या महाराजाच्या विरोधामध्ये याच्या आधी 2 अशा कंप्लेंट ऑलरेडी झालेल्या होत्या. म्हणजे ज्या माणसावर अशा प्रकारे छळ केल्याच्या तक्रारी होत्या. मुकाट होता. कशाच्या नावावर फेटा घालतोय, देवाचं नाव घेतोय आणि भगवा कलरचा फेटा घालतोय. म्हणजे बघा, वारकरी कधी भगवा फेटा नाही घालत, पांढरा फेटा घालतात. खरेखुरे भागवत धर्माचे वारकरी हे भगवा फेटा घालतायत. म्हणजे हे कोणीतरी यांच्या भाजपचे टिप दिलेले महाराज असतात. आजकाल जे इलेक्शनच्या काळामध्ये ज्यांनी प्रचार केला त्यांना खूप मोठे पैसे मिळालेले आहेत. आणि हे अशा प्रकारे हा बाबा जो आहे तो करतो आहे. 4 वर्षापासून मोकाट फिरतो आहे. कोणाच्या अभयामुळे फिरत असेल तुम्ही विचार करा. ज्या देशामध्ये आपण म्हणतोय की अशा प्रकारे अन्याय अत्याचार करणारे एकदम मोकाट फिरत असतील आणि त्यांचा आदर सत्कार, जागोजागी त्यांचे कीर्तन भजन हार बीर घालून लोक पाया पडत आहे असतील, तुम्ही विचार करा त्या देशामध्ये, त्या राज्यामध्ये अजून काय काय प्रकार चालत असतील. पोलिसांनी यांना का पकडलं नाही हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इतके वर्ष का आतमध्ये नाही टाकलं. आता एवढं सगळं लिहिल्याच्या नंतर, भावाने तक्रार दिल्याच्या नंतर त्याला आता पकडलेलं आहे, अटक केलेली आहे. बातम्यांमध्ये ते आलं, पत्रकाराने तो मुद्दा उचलला आणि त्याच्यामुळे जे आहे ते आता त्याला एक पोलिसांवर आणि प्रशासनावर पण दबाव आलेला आहे की येस ओके, इतकं वाईट काम करणाऱ्या माणसाला आत टाकायला पाहिजे. मला एक सांगायचं आहे, अहमदनगरमध्येच ही जी काही घटना झालेली आहे, आता या महाराजाचे आपल्याला धर्म काय आहे ते पाहायची काहीच गरज नाही आहे. हे बघा, काही लोक म्हणतील की बघा हिंदू धर्मात असं नाही. असे लोक सगळ्याच धर्मात असतात.
सगळ्या धर्मातले 2 ते 3% लोक हे अत्यंत विकृत असतात. कुठलाच धर्म त्याला हे नाही. पण नगरमध्येच जे सगळे नेते, हे संग्राम जगताप असतील, नितेश राणे असतील, अजून कोणकोणते, की मुस्लिम कसे अन्याय अत्याचार करताय, मुस्लिमांपासून पोरींना वाचवा म्हणणाऱ्या लोकांनी आता बाहेर यायला पाहिजे. हे कुठल्या बिळामध्ये लपलेले आहे? मुस्लिमांपासून पोरींना वाचवा म्हणता. अरे पहिले तुम्ही सांगायला पाहिजे अशा बुवाबाजांपासून पोरींना वाचवा. त्या पोरीचा आत्मा काय म्हणत असेल, तिच्या मायबापा काय म्हणत असतील, ते गाव हादरून गेलेलं असणार आहे हे प्रकार झाल्याच्या नंतर. आणि हे सगळे जे लपून बसलेले आहेत ना, हे समजून घ्या. अहमदनगर जिल्ह्यातले तुम्ही असाल, जे कोणी म्हणतील ना की मुस्लिमांपासून त्यांना पहिल्यांदा विचारा, तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक प्रत्येक धर्मामध्ये असे आहे. एका धर्माला टार्गेट करून तुम्ही तुमचं वोट बँक पॉलिटिक्स करू नका. तुम्ही सगळ्याच धर्मातले लोक हे जेवढे चांगले आहेत, त्याच धर्मामध्ये, सगळ्या धर्मामध्ये काही वाईट असतील. आपण धर्म नसतो बघायचा, हे पहिले तुमच्या मुलींना शिकवा. आणि एखादा माणूस देवाचं नाव घेतोय, अंगारे धुपार लावतोय, समजून घ्या सगळ्यात जास्त मोठा फ्रॉड ते करू शकतात. कारण जे खरोखर देवाला मानणारे असतात, खरोखर सात्विक प्रामाणिक असतात ना, त्यांना कसल्याच अवडंबराची गरज नसते. शांत ध्यान करणे आणि पवित्र काहीतरी शांततेत बोलत राहणे, एवढंच ते करू शकतात. ज्या अर्थी हे एवढे मोठे फेटेबिटे घालून स्वतःचे फोटो काढतात आणि एकदम आपण कसे भारी दिसतो, हे जे आज बजबजपुरी वाढलेली आहे, या सगळ्यांपासून या देशातल्या मुलींना वाचवण्याची गरज आहे. धर्माचा काहीच संबंध नाही. हा माणूस धार्मिक नसता तरी असाच असता, हा माणूस मुस्लिम धर्मामध्ये असता तरी असाच असता, शीख असता, पारशी, कुणीही असता. आणि त्यामुळे आज या नगरमध्ये जे काय झालंय, अरे मोर्चे निघायला पाहिजे होते. जिथे काहीही झालं नाही, जी मुलगी, ती तुम्ही बघितलं असेल की एका मुस्लिम मुलाबरोबर तिला आवडत होता मुलगा, गेली पळून. या देशाने, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, तुम्हाला आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करा. भाजपच्या कितीतरी मंत्र्यांनी त्यांच्या पोरी मुस्लिम मुलांसोबत लग्न केलेले आहेत. पण त्या ठिकाणी पोरगी पळून गेली म्हणून आंदोलन उभं केलं होतं गोपीचंद पडळकरनी. वोट मुस्लिम जिहाद, लव जिहाद वगैरे काहीतरी. बरं, ती पोरगी स्वतःहून गेली होती. तो पोरगा चांगला आहे, तिला छळ पण नाही करत, सगळं नीट आहे, व्यवस्थित आहे, आनंदी आहे. त्यांच्यासाठी आंदोलन उभं करतात हे. आणि ह्या मुलीला 5 वर्षापासून छळ केला जातोय, तिला चटके दिले, झिपोट्या ओढल्या, तिला काय नाही बोललं, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. 5-6 वर्ष तिचं सगळं अभ्यासातनं लक्ष निघून गेलेलं असेल. या मुलीसाठी हे का नाही उभे राहिले, हा प्रश्न नगरकरांनो विचारा. आणि आता इथून पुढे तुमच्या गावामध्ये जेव्हा हे नेते येतील ना, मुस्लिमांचं नावं घेऊन, याचे नावं घेऊन, तेव्हा त्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आम्हाला भडकवू नका. बोलायचं असेल तर नीट बोला, आणि न्याय द्यायचा असेल तर सगळ्यांसाठी न्याय द्या. तुम्ही सिलेक्टिव्हली ॲक्टिव्ह नाही असू शकत. नाही हा हिंदू मुस्लिम जर का छळ करणारा मुस्लिम असेल तरच आम्ही मोर्चे काढतो, छळ करणारा हिंदू असेल तर नाही काढत. असं जर असेल तर समजून घ्या, त्यांना काहीच घेणं देणं नाही या मुलींसोबत काय होते. त्यांना बिलकुल काळजी नाही या मुलींचं काय होतंय. त्यांना फक्त स्वतःची लाल करून घ्यायची आहे. हे अशा लोकांपासून पण वाचवा, आणि ह्या नगरच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. आज इथेच थांबते.